कुंभकर्णाने एवढं मला नारद मुनींनी सांगितलं आणि एवढं सांगितल्यावर ज्या शिळावर आम्ही बसलेलो होतो तितक्या टायमात नारद मुनी गुप्त झाले आले आहे. प्रत्येक माणसाने जपाची साधना करताना अंतराच्या ठिकाणी जर मन लावलं ना तर आपल्याला काहीतरी कुकून आल्यासारखं भासतं. पहा जपामध्ये ज्या माणूस मग्न होतं ना सावली तरी पडल्यावरली वाटेल कुणी हाक मारल्यासारखी होईल. तशा प्रकारची माझी अवस्था झाली. पूर्ण नारद मुनीचं मी सभा ऐकली आणि ऐकल्यावर बघतोय तर नारद मुनी त्या ठिकाणी नाही, गुप्त झाले आले आहे. असा कुंभकर्णाने राजा रावणाला पूर्व झालेला दृष्टांत सविस्तर सांगितलेला आहे. राक्षस मरते कपिन मरते तू आणची सांगितले माझा प्रती काळ साह्य रघुनाथी ज्ञान निश्चिती लंके. हे राजा रावणा ही काळाचा युग आहे. या काळामध्ये अरे वाहण्यानं एकही मरत नाही आणि सर्व राक्षस या ठिकाणी मरू लागली आली आहे. ही आपल्या कर्माची कर्मगती आहे. असा कुंभकर्ण कुणाला त्या राजा रावणाला बोलत आहे. श्रीराम परमात्मा परमामूर्ती विरोधन करावा त्या प्रती त्याची अपूर्ण सीता सती सुख सविती भोगावी. म्हणूनच सांगितलं या ठिकाणी मागे बोलले नाही अरे तो सीता का भोगलेली नाही. तो मला मी जर राम झाला असतो तर माझ्या जवळ सड विकार राहिले नव्हते. आता काही माणसं म्हणतील मग पहिल्या तू राजा रावण साधू का झाला भगव का झाला. हे भगवे गमचे घालणं भगव घातणे काही साधू नाही समजा. कारण राजा रावणाने भगव घातलं प्रचुर याचा विश्वास नाही. आता मी जातीचा गोसा अजून सुद्धा जास्ती भगव वापरत नाही. कारण का त्या भगव्यामध्ये भगवंताचं चिंतन असावं त्याला भगव म्हणत आहे. आता आपल्या घडीवर परपंचा घडीवर गप्पा मारायच्या आणि भगवत होऊन चालतं काही. हे रावणा जमा होते तो म्हणून ज्यावेळेस सांगितलं बाबा ज्यावेळेस माझ्या अंगावर भगव होतं सीता मला भगव्याने भुलल्या गेली आणि त्यापासून लोक भगव्यावर विश्वास ठेवित नाही. म्हणून मी आता राम होणार नाही म्हणले. राम म्हणजे कोण ही माळ करीत पाहिजे. आता माळ घातली ना सर्व विकाराचा नाश करायचा. कोणत्या तंबाखू सुद्धा खायची नाही, बिडी वळायची नाही, ह्या व्यसनातून बाजूला व्हायचं. त्याला म्हणायचं माळ करी वारी करी टोला करी म्हणतात पर्वत समजा इंद्रियावर टोला करणारा. म्हणून बाबा तो सांगले की एकही वांगेर म्हणत नाही आणि सर्व राखीच मरत आहे. अशा प्रकारे आपली सरळ आपल्या भाषेत म्हणायचं आता आपली पायली भरून आलेली आहे असा कुंभकर्ण बोलत आहे. राक्षस मरते कपिन मरते हे आत्मत्वाची निज प्रतीती समुद्री पाषाण करते तुझी प्रतीती ईश्वरत्वाची. सांगितलं बाबा अरे वाहनेर एकही मरत नाही. राकेश सर्व मरत आहेत. हे काय कुणाचं कान गोष्ट नाही. स्वतःला अनुभव आलेला आहे. अनुभव आले अंगा की या जगात जे अनुभव आला. बाबा महाराजांनी काल मात्रेवाडीमध्ये स्वतःला अनुभव आलेली गोष्ट सांगितली. बा तुम्ही म्हणतात तुम्ही काय कीर्तनला गेला. आम्ही कीर्तन जात नाही कीर्तन ऐकतो होय. महाराजांनी तेवढी सोयी केली कुठून का ना पण कीर्तन ऐकावा. स्वतःला जो अनुभव आलाय तो अनुभव लोकांना सांगा. लोकांचा सांगू नये. महाराजांनी मात्रेवाडीमध्ये स्वतःचा अनुभव सांगितला. तशा प्रकारची राजा रावणा तुला परिस्थिती आली आहे व पाहिजली आहे. आता आपलं काम संपलं असं समजावा अशा प्रकारे बोललेला आहे.